जय हरी. एकादश स्कंध अध्याय 3 भाग 72. आपण पाहतोय आत्मा म्हणजेच परमात्मा. तर इंद्रियांना आत्मस्वरूपाचं ज्ञान होत नाही हे जर खरं, तर जीवाचं संसार बंधन कधीच तुटणार नाही, त्याचं जन्ममरण कधीच चुकणार नाही. मग शब्दाच्या साह्यानेच आत्म्याचा अनुभव येतो असं श्रुती सांगते. ते खोटं समजायचं की काय? नाही, तसं समजायचं नाही. तर शब्द स्वतः नाहीसा होतो आणि जीवाला आत्मज्ञान करून देतो. जसं आपण कालच्या भागामध्ये पाहिलं होतं की शब्द स्वतः मरतो आणि ज्ञानाला जन्म देतो, त्याप्रमाणे हे आत्मज्ञान करून देतो केव्हा? शब्द स्वतः नाहीसा होऊन. नेती नेती म्हणजे हे नाही ते नाही असं सांगून श्रुतीनं सर्व अनात्म पदार्थाचा निषेध सांगितला. आत्मा नाही काय हे सांगितलं. म्हणजे आत्मा हे नाही, आत्मा ते नाही, हे नाही 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 हे असं. परंतु आत्मा आहे काय हे श्रुतीला सांगता आलं नाही. जे शब्दांच्या कक्षेत येत नाही तेच आत्मस्वरूप समजावं. नेती नेती म्हणजे असं म्हणणं हे शब्दांच्या कक्षेत येणारे जे काय सगळं हे दृश्य त्याचा निषेध करणं. दृश्याचा निषेध करणं म्हणजे ते आत्मस्वरूप नव्हे असं सांगणं. हे मर्म ज्याच्या ध्यानात येतं तोच शब्दाच्या म्हणजे दृश्याच्या पलीकडे जाऊ शकतो. आपल्याकडे बघा, पूर्वीच्या काळी मुलीला दाखवण्याचा कार्यक्रम व्हायचा आणि मुलाकडचे निघून गेले की घरातील मोठी मंडळी मुलीला विचारायचे की का गं बाई, मुलगा पसंत आहे का? त्यावेळेस मुलीला जर मुलगा पसंत असेल तर ती काही शब्दांनी सांगत नव्हती किंवा वर नजर करून बघत नव्हती. जर तिला आवडला असेल ना तर ती लाजत खाली बघायची, हसत हसत खाली बघायची. म्हणजे शब्द वापरत नव्हती, ती शब्दांच्या पलीकडे जायची आणि जे तिच्या अगदी जवळचे आहेत ना त्यांना तिच्या मनातला जो भाव आहे त्या शब्दांच्या म्हणजे दृश्याच्या पलीकडे जाऊन त्यांना तिच्या मनातलं समजत होतं की हिला मुलगा पसंत आहे. तर आता हे झालं आपलं प्रपंचातलं. पण परमार्थातलं आणि आत्मा परमात्मा यांच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर दृश्य ओलांडून गेल्यावर त्याच्या अंतःकरणात सद्भाव म्हणजे आत्म्याच्या अस्तित्वाची खरी जाणीव उत्पन्न होते. मग त्याला आत्मदर्शन होतं, तो स्वतः आत्मरूप होतो. शब्द स्वतःचा निषेध करून आत्म्याची सूचना करतो. तिथे ज्याची बुद्धी समरस होते त्यालाच ब्रह्मदर्शन होतं. दृश्याच्या निषेधाचं ते पर्यवसान आहे. शेवटी ती शेवटची मर्यादा आहे. आपल्या सगळ्या सामर्थ्यासकट शब्द लय पावतो आणि जीवाला ब्रह्मप्राप्ती करून देतो. हा शब्दादेव अपरोक्ष धीही याचा खरा अर्थ आहे. जिथे पोहोचला असता वाणी निशेष शांत होते, पण मन आणि बुद्धी जिथे पोहोचत नाहीतच. तीच दृश्याची सीमा असल्यानं त्याला परब्रह्म म्हणतात. आत्मस्वरूप सगळ्यांना आधार देतं. ते वाणीला वदवतं, पण वाणी त्याला आपल्या कक्षेत आणू शकत नाही. ते मन बुद्धीला जाणण्याची शक्ती देतं, ते म्हणजे आत्मस्वरूप. पण मन बुद्धी त्याला जाणू शकत नाही. डोळ्यांना रूप पाहण्याची शक्ती ज्याच्यामुळे येतंय, पण डोळे त्या आत्मस्वरूपाला पाहू शकत नाहीत.
कान नाकांना ते चेतना देतं, पण कान नाक त्याला जाणू शकत नाहीत. अशा रीतीनं ते सर्वांना जाणतं, पण कोणाला त्याला जाणता येत नाही. त्याला जाणायला दुसरं कुणी तिथे नाही. ते स्वसंवेद्य आहे. म्हणूनच माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला आम्हाला काय सांगितलं आहे? ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय श्री स्वसंवेद्या म्हणलेलं आहे तिथे. आणि हे स्वसंवेद्या कुणाला? आत्मरूपाला. आणि म्हणजेच स्वतःच स्वतःला जाणणारं असल्यानं त्याला जाणणारा दुसरा कोणी नाही. अशा त्या आत्मस्वरूपामध्ये शब्दाला शिरायला जागा कशी असणार? ते आत्मस्वरूप ना कृश, ना विपुल, ना गोल, ना वक्र, ना स्थूल, ना सूक्ष्म, ना हलकं, ना जड, ना रोड, ना पुष्ट. किती किती गोष्टी सांगायच्या. ना वसलेलं, ना ओसाड, ना आखूड, ना लांब, ना वडील, ना धाकटं असं आहे. त्याला रूप नाही, गुण नाही, आश्रम नाही, वर्ण नाही, मी नाही, तू नाही, जन्म नाही, मरण नाही, आदी नाही, मध्य नाही, हे असं सगळं काही. असं ते शुद्ध स्वरूप केवळ निर्विकार, संपूर्ण धर्मरहित आहे. विवेकाच्या मार्गानं त्याचा विचार करू जाता सारा विवेकच तिथे आटून जातो. त्याच्याशी अद्वयपणा म्हणजे दोनपणाचा अभाव असल्यानं तो अच्युत म्हणजे आपल्या स्वरूपापासून कधी न ढळणारा आणि अनंत म्हणजे सीमारहित आहे. अशा आत्मस्वरूपाचं शब्दानं वर्णन कोण आणि कसं करणार? श्रुतीनं खूप मोठी खटपट केली, पण शेवटी मोठ्या कष्टानं नेती नेती म्हणावं लागल्यानं लाजून मान खाली घातली. हे जर खरं तर वेदांना आत्मस्वरूप कळलं नाही असं म्हणायचं काय? नाही, तसं नाही. श्रुतीला आत्मस्वरूप कळलं यात शंकाच नाही, पण ते शब्दांनी सांगता येईना म्हणून ती मौन धरून बसली. तिच्या मौनामुळे सहाही शास्त्र गोंधळून गेली आणि मताभिमानानं वितंडवाद करू लागली. दृश्याचा पूर्ण निराश झाला म्हणजे शब्दवृत्ती शांत होते. आता या वाक्याचा जर कुणाला खरा खरा प्रत्यय घ्यायचा असेल तर जेव्हा पतीपत्नींमध्ये खूप वितंडवाद झाला आणि त्यानंतर जर मन शांत झालं तर त्यावेळेस शब्दवृत्ती शांत होते आणि ती शांत झाली म्हणजे मग नेमकं काय घडलं होतं याचं ज्ञान होतं. तसंच इथे परमार्थामध्ये विचार करूया की दृश्याचा पूर्ण निराश झाला म्हणजे शब्दवृत्ती शांत होते आणि ती शांत झाली म्हणजे ब्रह्मज्ञान होतं. ही खूण श्रुतीला पक्की पटली. या कारणासाठी शब्दानेच निषेध करून तिनं दृढ मौन धारण केलं. शब्दांच्या पलीकडे गेल्यानं ज्यांना आत्मज्ञान होतं त्यांना शास्त्र आपोआप समजतं, म्हणून षडदर्शनांमध्ये त्यांना मेळ दिसतो. नुसत्या शब्दारण्यामध्ये भटकल्यानं वेदांना खरं समाधान झालं नाही, म्हणून मतांचा अभिमान करून अतिवाद करणं आत्मदर्शनाच्या दृष्टीनं अगदी व्यर्थ आहे. आणि जेव्हा केव्हा आपल्यावर गुरुकृपा होते तेव्हा या आत्मदर्शनाची आपोआप आम्हाला प्राप्ती होते. शब्दांची तिथे गरज नसते, तर केवळ कृपाशीर्वादाची गरज असते. आणि जेव्हा
सद्गुरूंचा कृपाशीर्वाद लाभतो, तेव्हा वेदांचं ज्ञान आता मी शिकतो, आता मी बोलतो असं म्हणायची गरज नाही. सद्गुरू आपोआपच आपल्या शिष्याकडून या सगळ्या गोष्टी करवून घेतात. पण यासाठी काय पाहिजे तर आपल्या सद्गुरूंवर तितकाच दृढ विश्वास असणं गरजेचं आहे. जय हरी.